जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 8वा. आत्मा राम निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगळमूर्ती. जयाचेनी मतिस्फूर्ती. लोक भजती स्तवन करीती आत्मा यांचे. जय जय रघुवीर समर्थ. 16वा दशक तत्वान्वयाचा. या दशकामध्ये गेल्या समासामध्ये समर्थांनी महद्भूत दाखवलं. त्याच्या आधी पृथ्वी असेल, आप असेल, अग्नी असेल, वाल्मिक असेल, जी काय मुख्य साराची सगळी भूमिका आहे, तत्वांची भूमिका आहे, ती उलगडून दाखवण्याचा समर्थांचा प्रयत्न होता. आणि या समासामध्ये आता हे तत्व म्हणजे आपणच आहोत, आपलीच भूमिका, आत्माराम भूमिका. तर 8व्या समासाच्या रूपानं समर्थांनी आत्माराम निरूपण नाम दाखवलेलं आहे. आणि ही भूमिका दाखवण्याच्या आधी किंवा आपलं स्वरूप कळून घेण्यासाठी कोणाची कृपा असायला पाहिजे, तर बोलले नमो गणपती मंगळमूर्ती. कुठल्याही कार्याच्या आरंभी आधी वंदू तुझं मोरया. त्या गणपतीला, त्या मंगळमूर्तीचं स्मरण समर्थांनी केलं. जयाचेनी मतिस्फूर्ती. बोलले प्रारब्ध असतं हे निश्चित आहे. मात्र आज जी रोज आमच्याकडे उपासना आहे, आज जे आमच्याकडे नामस्मरण आहे, हे काय असतं? बोलले हे आमच्यासाठी स्फुरण असतं. आणि ह्या नामस्मरणाच्या बळावर किंवा ह्या सामर्थ्याच्या बळावर बोलले काय होत असतं, तर आम्हाला त्या सगळ्या प्रसंगातून तरुण जाता येत असतं. म्हणून एखादा व्यक्ती देवाचं इतकं करतो किंवा उपासना इतकी करतो, इतक्या दिवसांपासून तो श्रवण करतो आहे, आणि तरी त्याच्या आयुष्यामध्ये एखादा बिकट प्रसंग आला किंवा आणीबाणीचा प्रसंग आला, म्हणून मग लगेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही. तर बोलले हे जे काय प्राप्त झालं ते सगळं कर्म संयोगानं प्राप्त झालं, प्रारब्धाच्या योगानं प्राप्त झालं. मनात वांछिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आणि आता काय, तर जयाचेनी मतिस्फूर्ती. मग ह्या सगळ्यांमधून जे काय आम्ही सगळं करून ठेवलेलं आहे ना, जे काय सगळं खाऊन ठेवलेलं आहे ना, त्याचं बिल कोण पेड करणार? जयाचेनी मतिस्फूर्ती. बिल तर आपल्यालाच पेड करायला लागेल, पण ते कसं पेड करायचं, त्यासाठी सामर्थ्य कोणाचं असेल, तर जावे सद्गुरूसी शरण. सद्गुरू कृपेनं हा सगळा संसार असेल, परमार्थ असेल, हा आम्हाला तरुण जाता येत असतो. आणि म्हणून बोलले या गणपतीचं जो काय मूळ आहे सगळ्यांचं, या सृष्टीचं जो मूळ आहे, त्या गणपतीला स्मरण समर्थांनी या ठिकाणी केलं. त्या योगे जणू काही आम्हाला सांगितलं, म्हणाले बाबा मी कुठल्याही कार्याच्या आरंभी गणपतीचं स्मरण करतो, तर तुम्ही देखील करत जा. बोलले किमान तर उपासना किंवा स्मरण म्हणजे काय, सतत असे सगळे माळ घेऊन जपत राहण्याची भूमिका समर्थांना अभिप्रेत नाही. तर बोलले कुठल्याही कार्याच्या आरंभी त्याला आठवायचं, त्याला सांगायचं, त्याला अर्पण करायचं, आणि मग आपलं कार्य इमाने इतबारे करत राहायचं. ही भूमिका देखील स्मरणाचीच भूमिका आहे. आणि अशी भूमिका जर असेल किंवा असं जर आमच्या हातून घडत असेल, तर बोलले कुठलीही बाधा आम्हाला त्या कर्मापासून प्राप्त होत नाही. म्हणून आता मती शुद्ध झाली पाहिजे. म्हणून समर्थांचं काय पाहिजे? श्रवण पाहिजे. समर्थांची उपासना काय, कशासाठी पाहिजे? शुद्ध झालेली मती टिकवण्यासाठी समर्थांची उपासना पाहिजे. जयाचेनी मतिस्फूर्ती. लोक भजती स्तवन करीती आत्मयांचे. आणि मग त्यासोबत काय पाहिजे? स्तवनाची भूमिका पाहिजे. बोलले पूजनाची भूमिका पाहिजे, अर्चनाची भूमिका पाहिजे. स्तवन करीती आत्मयांचे. दास्यभक्ती पाहिजे. कोणाची दास्यभक्ती पाहिजे? बोलले समर्थांच्या सगळ्या त्या दासानुदासाची सगळी दास्यभक्ती पाहिजे. आपण कोण आहोत? आपण एक दासानुदास आहोत. आणि आपण कोणाचं खातो? आपण त्यांचंच खातो किंवा त्यांच्याच कृपेनं सगळं आपलं हे सगळं सुरळीत सुरू आहे.
म्हणून बोलले एक त्याचं स्तवन करून राहिलो ना, तर एक त्याचं सेवन करून राहिलो ना, की मग या संसाराची कुठलीही माईकिक भीड किंवा मायेची भीड ठेवायची गरज नाही. म्हणून स्तवन करीती आत्मयांचे. आणि आत्मयांचं स्तवन म्हणजे मुख्य भूमिकेला प्राप्त, मुख्य स्वरूपाला प्राप्त करून घेण्याची भूमिका समर्थांना या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि अशा पद्धतीनं समर्थांनी या समासाची सुरुवात केली. त्यानंतर गणपतीच्या नंतर समर्थांनी या ठिकाणी सरस्वतीला वंदन केलं. आणि समर्थ काय म्हणाले, बाबा नमो वैखरी वागेश्वरी. त्यानंतर कोणाचं स्तवन, तर बोलले सरस्वतीचं स्तवन. तर ती कोण आहे, वागेश्वरी आहे. वाक ईश्वरी म्हणजे जिच्यापासून शब्द स्फुरतात, जिच्यापासून बोलले मतिप्रकाश होतो, जिच्यापासून बोलले जी शब्दांची देवता आहे, अशा या वागेश्वरीला, की जिच्या योगानं हे सगळं परमार्थ कार्य सुरू आहे. सांगणं, निरूपण असेल, श्रवण असेल, ग्रंथलेखन असेल. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करी. तिचं अधिष्ठान म्हणजे आतमध्ये लागलं ना, तर काय होतं, अभ्यंतरी प्रकाश करी. अंतर्बाह्य प्रकाश, आतली भूमिका, बाहेरची, आजची भूमिका, उद्याची भूमिका, बोलले साराची भूमिका सगळी कळून येत असते. अभ्यंतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी नाना विद्या. आणि नाना भरोवरी विवरी नाना विद्या, भरभरून सगळी विद्या प्रदान करणारी ती आहे. नाना भरोवरी विवरी, सगळी विद्या भरून देणारी, सगळीकडे एक विवेक दृष्टी घेऊन सगळी उभी राहणारी, विवेक दृष्टी प्राप्त करून देणारी कोण आहे, तर वागेश्वरी आहे. आता या आजच्या काळामध्ये जर बघितलं ना, तर या वागेश्वरीच्या किंवा बोलण्यावर सगळा संसाराचा बहुतांशी कारभार सगळा काय आहे, तर टिकून आहे किंवा अवलंबून आहे. मग एक सद्गुरू अधिष्ठान असलं ना, एक मतिस्फूर्तीसाठी गणेशाची स्थापना आतमध्ये राहते. एक सद्गुरू अधिष्ठान असलं किंवा सद्गुरू कृपा जर असली ना, तर ती एक वागेश्वरी जी आहे ना, एक शारदा मातेची भूमिका अंतरी काय असते, ती प्रकाशित झालेली असते. त्याच्यामुळे शब्द असे सुंदर बाहेर पडत असतात आणि त्या शब्दातून आपलं कल्याण होत असतं. आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आपली खूप प्रगती होत असते. आणि जर ह्या सगळ्यांची कृपा जर नसेल, तर हे शब्द असे वेडेवाकडे बाहेर पडत असतात. वेडेवाकडे बाहेर पडल्यामुळे काय होत असतं, तर बोलले एक वाद सगळे उभे राहत असतात. याला कारण काय आहे, तर आंतरीचा संवाद नसणे. तुटे वाद संवाद तो हितकारी. मग हा अंतरीचा संवाद, हा सद्गुरू कृपेचा, सद्गुरू श्रवणाचा, सद्गुरू सामर्थ्याचा, एक परमार्थाचा संवाद आतमध्ये जर उभा राहिला ना, तुटे वाद संवाद तो हितकारी. हा एक संवाद लावावा, बाहेरचे सगळे वाद बाजूला होतात. बाहेरचे वाद अजूनही सुरू आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अंतरी हा संवाद लागलेला नाही. अंतरी ईश्वराची ओढ, ईश्वराची आस लागलेली नाही. आणि लागली जरी ना, तरी असे अधूनमधून सगळे ते फेफरे येत असतात मायेचे. आणि कोण होतास तू, काय झालास तू, एक विस्मरण ते सगळं पाडून टाकत असतात. पण चिंता करायची गरज नाही, आम्ही काही असे कच्च्या गुरुचे चेले नाही. सद्गुरू कृपा असेल, सद्गुरू कृपा असे जायशी, काय करील क्रूर दुष्ट. बोलले त्या क्रूर दुष्टाला देखील सुचलेलं नाही, त्याची देखील मती त्या ठिकाणी स्तंभित झालेली आहे. मती कोणाची, तर त्या क्रूर यवन शासनामध्ये तो सायंतव त्या यवनाकडे गेला आणि त्याला तो मारू बघत होता. पण त्याला त्याचाच सगळा बोलले विसर पडला, भ्रमित झाला. आणि नंतर त्याला कळलं की हे कोणीतरी आपले सिद्ध पुरुष किंवा आपले कोणीतरी दैवत आपल्यासमोर उभं आहे. तो शरण आला आणि वस्त्रे भूषणे देऊन निरोप दिला तयेवेळी. त्याला वस्त्रे भूषणं देऊन त्याला निरोप पाठवलेला आहे, त्याला रवाना केलेला आहे. बोलले
वेळ काय होती तर मरणाची वेळ होती. अत्यंत कठीण प्रसंग होता, अत्यंत बिकट अशी अवस्था होती. पण काय झालं काय, वस्त्रे भूषणे देऊन निरोप देत होते. वेळी सगळं वस्त्र देऊन, वस्त्र अलंकार देऊन त्याला परत पाठवण्यात आलं. ह्याला बोललं जातं सद्गुरू कृपा. प्रारब्ध काय होतं आता ते आपल्याला माहिती नसतं, पण ते सद्गुरूंना माहिती असतं. मग ते त्यासाठी आपला सद्गुरूंशी आपला संबंध असला पाहिजे, म्हणजे तो संवाद आतमध्ये असला पाहिजे. बोलले वेडा वाकडा तोडका मोडका कसा का असेना, तो संवाद अंतरी सतत असला पाहिजे. आणि हा संवाद जर असला तर काय होतं, बोलले प्रारब्ध देखील, दुष्ट अक्षरं देखील पुसली जातात आणि त्या ठिकाणी अशी सुंदर सुंदर सगळी अक्षरं लिहिली जातात. म्हणून बोलले अभ्यंतरी प्रकाश करी. बोलले अंतरी प्रकाश करणार, अंतरी सामर्थ्य भरून देणारं काय आहे तर सद्गुरू कृपा आहे. नाना भरोवरी विवरी नाना विद्या. सकल विद्या अखिल सगळ्या सिद्धी प्रकट होत असतात, सद्गुरू कृपेनं प्रकट होत असतात. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक सततचं नामस्मरण, सततची किमान उपासना. बोलले हे तास अर्धा तासाची उपासना खूप भलं मोठं कार्य आमच्यासाठी करत असते. खूप अत्यंत बोलले उपयोगी ही उपासना असते. या सगळ्या नामस्मरणानं अर्धा तास, एक तासचे नामस्मरण आमचं सकाळ संध्याकाळ होतं. किमान 2 वेळेस जे उपासनेच्या रूपानं होतं, बाकीचं जाऊच द्या. तर तेवढ्यानं काय होतं, वाचा सिद्धी होते. वेगवेगळ्या सगळ्या घटना आमच्या सगळ्या इच्छेनुसार व्हायला लागतात. बोलले ही एक साधी अत्यंत छोटी, अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणूया किमान लघु अशी ही प्रचिती आहे. पण त्याही पलीकडे ही तर सुरुवात आहे. त्याही पलीकडे जर सद्गुरूंना आम्ही पूर्णतः शरण गेलो, पूर्ण सामर्थ्यानिशी जर बोलले आम्ही एक पूर्ण प्रेमानिशी, पूर्ण आवडीनिशी, पूर्ण भक्तिभावानिशी जर सद्गुरू कार्य करत असू, किंवा उपासना कार्य, भगवत कार्य कुठल्या का देवदेवतेचं असू द्या ना, तर काय होतं, बोलले नाना भरोवरी विवरी नाना विद्या. सकल अखिल रिद्धी सिद्धी प्राप्त होत असतात. त्या जीवाचं कल्याण होत असतं, त्याच्या कुटुंबाचं सगळं कल्याण होत असतं. सकळ जणांमध्ये नाम रामनाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम चंद्रमोळी पावला. आणि मग आता श्री गणेशाचं स्मरण केलं, शारदा मातेचं स्मरण केलं. मग आता काय आणलं समर्थांनी, तर बोलले आता तर रामनामाचं सगळा बोध किंवा ती नामाची भूमिका समर्थांनी आम्हाला प्राप्त करून दिली. बोलले राम नाम उत्तमोत्तम. बोलले राम नाम हे अत्यंत उत्तम आहे. की बोलले बाबा एक गणेशाचं स्तवन झालं, शारदा मातेचं स्तवन झालं, आता नाम घेऊन निश्चिंत राहा. ज्याने ज्याने नाम घेतलं त्याने विकत घेतला श्याम. बोलले ज्याने ज्याने नाम घेतलं त्याने देवाला विकत घेतलं. देवाला विकत घेण्यासारखी फक्त एकच साधन आहे, एकच भूमिका आहे देवाला विकत घेण्याचं. आणि ते साधन, ती भूमिका म्हणजे काय आहे तर नाम आहे. ते उत्तमोत्तम आहे. बोलले मनो आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अत्यंत आवडीनं घ्यावं, अत्यंत प्रेमानं घ्यावं. भगवंत आपली चिंता करत असतो. पण त्याआधी आपण आपल्या नामाची चिंता करावी, उपासनेची चिंता करावी, भक्तीची चिंता करावी, मंगलाचरणाची चिंता करावी. बोलले हे बाकीचं ते देव तर आहेच आहे, महत्त्वाचं हे आहे. बाकीचं काही बघायचं काम पडत नाही, काही मागायचं काम पडत नाही. आम्ही फक्त परमार्थाची चिंता करावी. संसाराची चिंता करण्यासाठी सद्गुरू त्या ठिकाणी परमार्थ घेऊन किंवा एक परमेश्वर वेगवेगळ्या रूपांनी आमच्या समोर या ठिकाणी येऊन बसलेलाच असतो. म्हणून हे उत्तमोत्तम आहे. रामनाम हे उत्तमोत्तम आहे. आणि आमचे श्रमच आमचं शीन सगळा जाणारा आहे, आमचे सगळं कष्ट हरण करणारं ते आहे. फक्त आवडीनं घेतलं पाहिजे एवढीच एक अट आहे. मनोभावे घेतलं पाहिजे असं काही एक नेम तर आहेच आहे.
एक 2 वेळेस सांगितलेलं असेल, 3 वेळेस, ते तर आहेच आहे. पण त्या पलीकडे देखील त्याची आठवण व्हायला लागली ना, समजून घ्यायचं की आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एक आवडीनं नाम होतं आहे, भगवंत निश्चितपणे आपलं सगळं कल्याण करणारा आहे. श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. तर चंद्रमौळी कोण आहे? म्हणजे ज्याने आपल्या शिरावर चंद्र धारण केलेला आहे, शंकराचं ते नाव आहे. आता शंकरानं काय केलं होतं तर हलाहल प्राशन केलेलं होतं. समुद्रमंथन झालं. त्या समुद्रमंथनामध्ये 14 रत्नांचा शोध घेत असताना हलाहल बाहेर आलं आणि हलाहल आता काय करायचं. एक समुद्रात टाकलं तर सगळे जीव मरून जाणार, पृथ्वीवर टाकलं, कुठेही टाकलं तरी ते सगळं जळून जाणार, एवढं ते भयंकर होतं. मग त्या शिवानं काय केलं तर ते एक आपल्या कंठामध्ये त्याला धारण केलं. कारण तोही त्याने जर ते पिऊन टाकलं असतं तर त्यालाही खूप त्रास झाला असता. मग त्याने ते पिलं पण नाही आणि बाहेर फेकलं पण नाही, कुठेतरी आपल्या कंठामध्ये धारण केलं. म्हणून त्याचं नाव काय पडलं? त्याचं नाव नीळकंठ पडलं. पण मग आता हे सगळं तर झालं, पण मग त्या शंकराला त्या विषाच्या प्रभावानं ताप चढला खूप. ते असं एवढं हलाहल पचवणं काही सोपं नव्हतं. त्याची ती उष्णता, त्याचा तो प्रकोप शेवटी थोडाफार त्या शंकराला देखील झालाच. आणि मग आता काय उपाय काय? तर मग त्याने रामनामाचा जप, त्याला कोणीतरी सांगितलं रामनामाचा जप करा, किंवा तो आधीपासूनच रामनामाचा जप करतो. त्या हिशोबानं रामनामाचा जप केल्यानंतर काय झालं तर श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. तेव्हापासून मग त्याला त्याच्या कंठाला बरं वाटायला लागलं. बोलले हे असंच आहे, प्रत्यक्ष भगवंताला देखील नामाचा आसरा घ्यावा लागतो. आम्ही तर भगवंत नाही, आम्ही तर एक साधारण मानवी रंक. भजेसीना तरी काय झाले. आम्ही बोलले भजलं काय न भजलं काय. बोलले त्या देवाला काही फरक पडणार आहे का? नाही, फरक आम्हाला पडणार आहे. जर ते शंकराला फरक पडतो तर आम्हाला का पडणार नाही. आम्हाला देखील निश्चितपणे फरक पडू शकतो. पण दृढ निष्ठेनं आणि अत्यंत आदरानं हे सगळं नाव घेतलं गेलं पाहिजे. नामाचा महिमा थोर थोर. नामाचा महिमा काही साधारण नाही, तर तो कसा आहे? नामाचा महिमा थोर. रूप कैसे उत्तरोत्तर. आपलं रूप हे पूर्ण बदलून टाकण्याचं सामर्थ्य. मतलब बाहेरचं रूप नाही, बाहेरचं रूप तर सगळं जे आहे तेच राहणार आहे. पण अंतरी काय असतं मनुष्याचं, एक प्रारब्ध कर्माचं एक शरीर असतं. समजा एक वेगवेगळे सगळे देहाचे प्रकार आहेत. एक स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण, विज्ञान वगैरे वगैरे. आता त्यातलं एक आपलं कर्मरूप शरीर असतं, त्यालाच प्रारब्ध असं म्हटलं जातं. ते भोगायलाच लागतं. पण हे नामाचा महिमा असा आहे, तर हे रूप कैसे उत्तरोत्तर. हे रूपसुद्धा आपलं बदलून जात असतं. आणि परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. आणि परेच्या पलीकडचा तो परमेश्वर आहे. म्हणजे आता काही आता तो जणू काही तो परा नसलेला परमेश्वर आहे. पराधारण न केलेला परमेश्वर आहे. शरीर धारण न केलेला तो परमेश्वर आहे. नाम हेच रूप आहे, रूप हेच नाम आहे. श्रम जाऊनी बोलले, जसं त्या चंद्रमौळीला विश्राम पावला म्हणून तसा विश्राम एक संसारामध्ये बोलले एक नामाशिवाय मिळू शकत नाही. मन शांत होऊ शकत नाही. मनाची चंचलता थांबवायची असेल ना तर अत्यंत आठवणीनं, अत्यंत लक्षपूर्वक, अत्यंत जाणीवपूर्वक एक नामस्मरण सकाळी संध्याकाळ किमान 2 वेळेस घडलंच पाहिजे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही सावध राहा, काही नाही बोलले. सगळं तुमची सगळी अवस्था पुन्हा 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 तुम्हाला ते लोळवतील. ते विषयरूपी पैलवान काही साधे नाही. मग क्रोध येणारच, किंवा मग मत्सर उभाच राहणार, द्वेष उभाच राहणार, चिंता तो करायलाच लावणार.
याच्यावर उपाय एकच आहे. तर काय परात परमेश्वर त्रैलोक्य धरता. त्रैलोक्यात सगळीकडे अवेलेबल आहे. कुठेही जा सगळीकडे अवेलेबल आहे. तो त्रैलोक्य धरता तो परमेश्वर म्हणजे निश्चितपणे आपलं सगळं काय करणारा आहे, कल्याण करणारा आहे. असं परमेश्वर आपल्या जवळ ठेवायचा, आपल्या खिशात ठेवायचा. खिशात म्हणजे काय हो, आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतर्मनात ठेवायचा, नित्य निरंतर ठेवायचा. त्याची साथ कधी सोडू नये, त्याचा हात कधी सोडू नये, त्याचा अंगठा आपण धरू नये. त्याला सांगावं माझा हात पकड. आणि मग बोलले तो कधी आपणाला सोडत नाही. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे, आत्मया विन. आणि मग बोलले जसं हे नाम सर्वत्र आहे तसं हा आत्माराम देखील चहूकडे आहे. लोक वावडे जिकडे तिकडे, तर तो वेगवेगळ्या रूपानं वावरतो. लोक जिकडे असतील, जिकडे वावरत असतील, तिकडे त्याचं अस्तित्व आहे. देह पडे मृत्यू घडे, आत्मया विना. मग ज्या अर्थी बाहेर आत्मा निघून गेला म्हणजे मृत्यू होतो, त्या अर्थी आतमध्ये एक नाम नसेल, परमार्थ नसेल तर काय आहे, मृत्यू आहे. जीतची प्रेत समान. जयास नाही आत्मज्ञान, जयाकडे नाही नामज्ञान, जयाकडे नाही भक्तिज्ञान, तर ते काय आहेत, तर ते जीतची प्रेत समान. म्हणून आपल्याला सगळं रोजचं रुटीन आयुष्य येतं आहे जातं आहे, काही कळत नाही. बोलले नामस्मरण नसलं ना तर काही ना काही उपाध्या सगळ्या मागे लागत असतात. आणि नामस्मरण जर असेल ना तर एक अत्यंत सुरळीतपणे तो भगवंत आमचं सगळं आयुष्य एक आम्हाला असं अत्यंत सामर्थ्यानं आमच्याकडून सगळं जगवून घेत असतो, कृपा करत असतो. तो सगळीकडे आहे, जिकडे तिकडे. लोक वावडे, देह पडे मृत्यू घडे, आत्मया विना. तो नसला तर मृत्यू आहे. परमार्थ नसेल तो देखील एक काय आहे, मृत्यू आहे. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुणात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी. आता ही त्याची सगळी वेगळाली काय आहेत, तर रूपं आहेत. प्रत्येक जीवामध्ये तो आहे. म्हणून काय आहे, तर जीवात्मा एक संपूर्ण सृष्टीचा जो चालक आहे. म्हणून त्यास काय बोललं जातं, तर शिवात्मा असं बोललं जातं. परम असा आत्मा सर्वांच्या ठायी वास करतो, म्हणून त्याला परमात्मा. जगदात्मा बरं नुसत्या जीवांच्या ठायी नाही, तर पूर्ण जगामध्ये अणुरेणूमध्ये तो भरून उरलेला आहे, म्हणून तो जगदात्मा. विश्वात्मा, आता जग हे आम्हाला दिसतं डोळ्यांनी, आमच्या अवतीभोवती जे आहे ते जग आहे. पण त्या पलीकडे जे आम्हाला दिसत नाही, पण ते खूप मोठं आहे. ते काय आहे, तर ते विश्व आहे. म्हणून तो, आणि तिथेही तो आहे. आमच्या जगासारखे असे अनेक जगं आहेत, अनेक पृथ्व्या आहेत. गुप्तात्मा, बरं तो कसा आहे परी सर्वा ठाई, दिसत मात्र कोठे नाही, गुप्त आहे. आकाश मार्गे गुप्त पंथेचा, जाणती योगी समर्थे, इतरास हा गुह्यर्थ सहसा न कळे. म्हणजे त्याच्या आकाश मार्गानं, गुप्त मार्गानं त्याचं कार्य सगळं सुरू असतं. जे योगीजन आहेत, जे साधक आहेत, ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे, त्यांना तो प्रचिती देत असतो. जाणते योगी समर्थे. बाकीच्यांसाठी मग तो काय आहे, भ्रम आहे, किंवा त्याला कोण काय बोलतं, कोण बोलतं अंधश्रद्धा आहे, कोण बोलतं हे सगळं वेगळ्या काही एखाद्या गोष्टीचा सगळा भाग आहे, निसर्ग आहे. आता ज्याचा जायचा भावार्थ जैसा, पण तो एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या रूपानं तो आहे. आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, म्हणजे तोच आत्मा आहे. त्यालाच अंतरात्मा, अंतरी राहतो म्हणून अंतरात्मा संबोधलं जातं. तो अत्यंत सूक्ष्म आहे.
असं समजलं जातं किंवा असं एक वर्णनशास्त्रामध्ये येतं, वेदशास्त्रांमध्ये, की आपलं केस आहे त्याचा अत्यंत लहान, जेवढा करता येईल तेवढा लहान तुकडा केला आणि त्यातला एक तुकडा घेतला आणि त्याचे 10,000 भाग केले, तर तो 10,000वा जो भाग आहे तेवढा आकार आत्म्याचा आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म, कितीतरी हजारो मायक्रॉनमध्ये त्याला कदाचित तो असेल असा तो आहे. आणि परंतु नुसता देवांमध्ये नाही, दानव पण त्याचेच रूपं आहेत, देव आणि मानव पण त्याचेच आहेत. देव ही श्रेष्ठ भूमिका समजली जाते. अत्यंत त्या ठिकाणी स्मरणाची भूमिका ती देव म्हणून समजली जाते. आणि विस्मरणाची भूमिका म्हणजे काय आहे तर दानवगती आहे. मनुष्यजन्म मिळाला आणि या मनुष्यजन्मात देवाचंच करायला विसरला, पुढे काय ठेवलेले आहे, पुढे मग ही सगळी दानवासारखी गती ठेवलेली आहे किंवा खालच्या योनी सगळ्या ठेवलेल्या आहे. त्याला अधोगती असं बोललं जातं. आहे त्या ठिकाणाहून खाली जाणं म्हणजे त्याला अधोगती. आता दानव खाली अधो का म्हटलं जातं, हे प्राणी मनुष्य उभा आहे, हे प्राणीयोनी सगळ्या आडव्या म्हणजे खाली झाला. एकतर ते नसेल अजून तर पाताळामध्ये जर गेला तर तेही पृथ्वीच्या खालच्या सगळ्या भागात ते आहे. आणि ऊर्ध्व म्हणजे देवांचं स्थान. हे सगळं कुठे आहे असं मानलं जातं की हिमालयामध्ये मेरू पर्वत आहे आणि त्याच्या उंच पठारावर ही सगळी वेगवेगळ्या लोकांची वसतिस्थानं आहे. आता ते कदाचित तो मार्ग किंवा तो पर्वत सगळा कलियुगातल्या सगळ्या पाप प्रभावानं सगळा गुप्तपण झालेला असेल, पण तो तिथेच आहे. कदाचित काही योग्यजनांना तो दिसत पण असेल. आता हा ज्याच्या त्याच्या शिलकेचा, ज्याच्या त्याच्या सामर्थ्याचा, ज्याच्या त्याच्या पुण्याचा सगळा भाग असतो. म्हणून देव, दानव, मानव आपली गती कुठली आहे हे आपले आजचे सगळे कर्म ठरवत असतात. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिका. सगळे मार्ग खूप आहेत. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, राजमार्ग, ध्यान मार्ग, आणखीन वेगवेगळे याच्याही पलीकडे काही इतर सगळ्या धर्मांनी वेगवेगळे सगळे मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती कॉमन गोष्ट कुठलं आहे तर सकळ मार्ग चालती बोलती. काय सगळे अंतरात्म्याला सगळेजण मानतात. अंतरात्म्याचा अवहेर कोणी करत नाही किंवा हे सगळ्यांना तो मान्य आहे. अवतार पंगतीची गती. अवतार पंगती सगळे अवतार झाले, तेही आत्मरूपानं आले. आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिक. ब्रह्मादिक ते पण एक आत्म्याचा सगळा भाग आहे. आत्म्याची सगळी ती रूपं आहेत. नाद रूप, ज्योतिरूप. नाद ब्रह्म ज्याला म्हटलं जातं, एक ध्वनी रूप बोलले त्याचं स्वरूप आहे. ज्योतिरूप, कोणी त्याला ज्योतिरूप बोलतं की असं बोललं जातं की आत्मा जेव्हा जातो तेव्हा तो ज्योतीच्या रूपानं जातो किंवा तेजाच्या रूपानं जातो, साक्षी रूपानं. आणि तो असताना तो काय कसा असतो, साक्षी नसतो. आता जसं आपल्या घरात एखादं कार्य असेल, लग्न कार्य, आणि ह्या लग्न कार्यामध्ये आपण सगळं बघत असतो, आपण त्याला साक्षी असतो की माझ्या साक्षीने हे सगळं झालेलं आहे. तसा आत्मा आपण जे काय सगळे कर्म करतो ते सगळ्यांना काय असतो तर साक्षी असतो. म्हणून त्याला साक्ष्यरूप असं संबोधलं जातं, सत्तारूप.
आता त्याची सत्ता आहे. बोलले त्याच्या सामर्थ्यानं शरीर सुरू आहे म्हणजे त्याची सत्ता आहे. तो नसेल तर शरीर चालू शकत नाही. म्हणून तो कसा आहे तर तो सत्तारूप देखील आहे. आणखीन तो कसा आहे चैतन्य रूप. चैतन्य म्हणजे एक सजीवता, एक कुठेतरी एक हालचाल, जिवंतपणा. त्याच्यामुळे तो नसेल तर काय आहे मृत्यू आहे. सस्वरूप, सस्वरूप स्वतःचंच ते स्वरूप आहे म्हणजे सस्वरूप आहे. द्रष्टा जाणणार आहे. तो अनंत कालाचा आहे. आम्हाला नाही कळत, त्याला कळतं. मग आम्ही त्याच्याशी संवाद साधू, मग त्याला जे कळतं ते आम्हाला कळतं. मग त्याच्यापर्यंत आम्ही कसं पोचू. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. करता 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 सगळे चित्तवृत्ती शांत होते. सगळी मी तूपणाची झाली बोळवणं. सगळे मी तूपणाचे सगळे तत्व सगळे गळून पडतात आणि आम्ही आमच्या खऱ्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतो किंवा जाणायला लागतो किंवा अनुभवायला लागतो. आणि मग आमच्याकडे पण द्रष्टाभाव उत्पन्न होतो. पूर्वी जे सगळे ऋषीमुनी त्यांच्याकडे असं कोणीतरी गरजू, कोणीतरी असं अडलेला नडलेला जायचा आणि मग ते असं कुठेतरी ध्यान लावायचे आणि ध्यान लावून त्यांचं सगळं बघायचे काहीतरी आणि सांगायचे की असं असं झालं होतं किंवा असं असं होणार आहे, असं असं करा. ही भूमिका काय झाली, ही द्रष्टा भूमिका झाली. म्हणजे तो त्या सगळ्या काळामध्ये देखील तो प्रवास करून आला आणि सगळं बघून आला. पुढचं असेल मागचं असेल त्याला द्रष्टेपणा असं बोललं जातं. द्रष्टारूप जाणीचे, अशा पद्धतीनं तो द्रष्टा आहे. आणखीन काय आहे तर नरोत्तमो आहे. म्हणजे आपल्यामध्ये नरांमध्ये म्हणजे अर्थात सगळ्या जीवांमध्ये उत्तम भूमिका सगळ्यात उत्तम काय आहे बोलले तर तोच आहे नरोत्तमो. वीरोत्तमो, वीरत्व, वीरता हे कशामुळे प्राप्त झाली तर बोलले ही त्याच्यापासूनच प्राप्त झाली. पुरुषोत्तम, पुरुषार्थ कोणाच्या कृपेनं, पुरुषार्थ त्याच्या कृपेनं. रघोत्तम, रघुकुलामध्ये तो उत्तम होऊन आला, श्रीराम बनून आला, तोच होता. सर्वोत्तम, सर्वांमध्ये उत्तम उत्तम जे आहे ते सगळं त्याचंच रूप आहे. उत्तमोत्तम त्रैलोक्यवासी, उत्तमोत्तम अशी त्याची ती भूमिका. अखिल सगळ्या त्रैलोक्यामध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ या सर्वांमध्ये तो काय आहे तर तो वास करणारा आहे. अर्थात तो एकच आहे, तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे, तोच परमेश्वर आहे. फक्त आता हे प्रत्येक जीवाच्या जाणीवेनुसार आहे की त्याचं स्वरूप कसं आहे. आता आपल्याकडे कशा लेवल्स असतात. आता बघा ना, एक कुठल्या कार्यालयात जर गेलो, एक शिपाई असतो, थोडं कमी शिकलेला असतो. आणखी थोडा जास्त शिकलेला असेल, 12वी पास वगैरे वगैरे, BA वगैरे, तर मग आणखी ते टायपिंग वगैरे झालेलं असेल तर क्लर्क असतो. मग त्याही पुढे आणखी परीक्षा MPSC वगैरे वगैरे दिलेली असेल. आणखीन मग पुढे काय असतो तर पुढे आणखीन मोठा साहेब बनतो. आणखीन त्याहीपेक्षा मोठी UPSC वगैरे, म्हणजे आणखी जे जिल्ह्याचा वगैरे, हे काय आहेत लेवल्स आहेत. आता कुठल्या जीवानं कुठल्या लेवलचा अभ्यास केलेला आहे, साधना, स्मरण, जाणीव, मग त्यानुसार त्याचे हे सगळे काय आहेत रूपं आहेत. आता एखादा जीव जसजशी उन्नती करत जाईल तसतसं त्याचं तो उन्नत होत जातो, तसं तसं त्याला आणखी उन्नत स्वरूप प्राप्त होत जातं, ज्याला आपण प्रमोशन बोलतो. इकडे संसारामध्ये प्रमोशन आहे, तिकडे उन्नत अवस्था आहे. एवढंच आहे, बाकी सगळी प्रक्रिया सारखी आहे. कारण माणसाला सुचलं कुठून हा एक प्रश्न आहे. त्याच्याचपासून
त्यानेच कुठेतरी सगळी जाणीव उपलब्ध करून दिली आणि म्हणून हे सगळ्या आयडियाज, कल्पना मनुष्याकडे आल्या. आता हे रोबो, AI हे सगळं काय आहे? हे कुठेतरी त्याच्याच सगळ्या आम्ही स्वतः एक AI आहोत. आम्ही काय करतो, काही एखादी गोष्ट आली, एखादा कोणी प्रश्न विचारला, मग आम्ही सगळं विचार करतो, मागचा, पुढचा, इकडचा, तिकडचा, आणि विचार करून उत्तर देत असतो. म्हणजे आम्ही सगळं प्रक्रिया करून माहितीवर मग विचार करतो, उत्तर देतो. AI पण तेच आहे. मग हे आपण जसं विचार करतो साकल्यानं, सर्वंकष, तसं कॉम्प्युटरनं विचार करावा म्हणून याचा कोणीतरी विचार केला आणि मग ते सगळ्या जोडण्या झाल्या आणि मग त्याचं काय झालं, AIमध्ये रूपांतर झालं. हे सगळं कोणाच्या बळावर आहे? हे त्याच्याच सगळ्या बळावर आहे. तिथूनच या सगळ्या युक्त्या मनुष्याला सुचत गेल्या. नाना खटपट, आणि त्यानंतर काय दिलं, नाना चटपट, लटपट, झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे. बघा ना, काय काय करतो आपण, खटपट करतो, झटपट करतो, चटपट करतो, लटपट, झटपट. सगळे मनुष्याचे सगळे नखरे, मनुष्याचे सगळे हावभाव, सगळे हातवारे, त्याचे सगळे विचार, त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या आवडी निवडी, हे नको पाहिजे, ते पाहिजे, असंच पाहिजे होतं, तसंच पाहिजे होतं. याच्यामुळे काय होतं, हे मनुष्याचं वेगळेपण त्या आत्मयापासून तयार होत जातं. पण तो आहे तेव्हाच होतं. तो नसला तर काही विषय नाही. तो नसता सर्व सपाट, सगळं सपाट होऊन जातं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसाठी सादर व्हावे, करावे सगळे झटपट, खटपट, लटपट, चटपट. पण कुठेतरी मर्यादा धरावी, कुठेतरी कुठल्याही गोष्टीला एक बंधन ठेवावं. ते ठेवलं ना, मग काय होतं, तर कुठेतरी पथ्य सांभाळली पाहिजे, आजार होत नाही, नाना रोगांना सामोरं जावं लागत नाही. औषध घ्यावं, विठ्ठल मात्रा घ्यावी, नाम मात्रा घ्यावी, उपासना मात्रा घ्यावी, सर्व आजार बरोबर बाजूला होतात. आत्म्याविन वेडे कुडे, आत्म्याविन मडे बापुडे, आत्म्याविन थडे रोकडे शरीराचे. म्हणून आत्मा नसेल तर मग मडच आहे, थडं आहे, रोकडे, दुसरं काहीच नाही, विषयच नाही, बाकीचा विषय नाही. आत्म्याला जाणायचं, हाच मनुष्य जीवनाचा सगळा प्रवास आहे. आत्म्याच्या सहाय्यानं आत्म्याला जाणून घेणे. वाटायला, दिसायला, म्हणायला सोपं आहे, पण हा अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत जटिल प्रवास आहे. पण सद्गुरुकृपा असेल तर निश्चितपणे हे सगळं साध्य होऊन जात असतं. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविन ओस. आत्मज्ञानी समजे मनी, आत्मज्ञानाला जो मनुष्य आहे त्याला मनातच सगळं, म्हणजे त्याच्या जसं आधी समर्थांनी सांगितलं, सर्व ज्ञान त्याला प्राप्त होत असतं. पाहे जनी आत्मया लागुनी, कारण तो आत्म्याशी संवाद साधतो आणि म्हणून त्याला ते सगळ्या गोष्टी काय होतात, कळून येत असतात. भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविन ओस. आत्मा नसेल तर पाहता वेळ येणार नाही आणि त्याला काही कळणार पण नाही. त्याला मेसेज देणारा वायरलेस, आजचे मेसेज कसं आम्ही व्हॉट्सॲप करतो, SMS करतो, आणि कसं आम्हाला बरोबर मेसेज पाठवता येतो किंवा मेसेज मिळतो, तसं आत्म्याचं आहे.
तो बरोबर त्याचा आत्मा एक उन्नत झालेला आहे, ज्याचा आत्मा एक भगवदाचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहे, तो बरोबर असे सगळ्या लहरी पाठवून आत्मज्ञान व सर्व गोष्टी जाणून घेत असतो. परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविना अंधकार उभय लोकी. तो परम सुंदर आहे, तो जाणता आहे, तो चतुर आहे, सर्व काही तोच आहे. त्याच्यासाठी जगलं पाहिजे, त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याला काय हवं ते पाहिलं पाहिजे. आम्ही काय करतो, शरीराला काय हवं, माझ्या नातलगांच्या शरीराला काय हवं, त्या गोष्टींमागे धावत बसतो आणि त्या गोष्टी मिळतात पण. आणि मिळाल्यावर काय होतं, तर बोलले आणखीन काहीतरी कमी असल्याचा भास होतो, आणखीन काहीतरी नवीनचा शोध सुरू होतो. परत काहीतरी मिळतं, परत काहीतरी शोधतो, नवीन कुठे काहीतरी थ्रिल करतो, कुठेतरी नवीन कुठेतरी फिरायला जातो. 1-2 दिवस फोटो बिटो काढलं, स्टेटस टाकलं, बरं वाटतं. नंतर परत येणार रे माझ्या मागल्या. पण जे असे सिद्ध पुरुष, साधू पुरुष असतात, असे अरण्यात जाऊन राहतात, त्यांना ना घर, ना दार, ना कुटुंब, ना फोटो, ना स्टेटस, ना मोबाईल, ना फ्रीज, ना टी व्ही, ना कार, ना बंगला, ना गाडी. पण किती त्यांच्या चेहऱ्यावर तेज, किती त्यांच्या जीवनामध्ये आनंद. कोणाच्या बळे चाले हे शरीर, कोण बोलवितो हरी विना. बोलले हे कसं शक्य झालं. उत्तर एकच आहे. बोलले आत्म्याला जे हवं होतं, मी देवाचा आणि देव माझा, देवाचं जे स्मरण असेल, देवाचं जे ध्यान असेल, उपासना असेल, तेवढंच त्या सगळ्या साधू योगी जनांनी केलं आणि ते जे आत्म्याला पाहिजे होतं ते पोट भरून मिळालं. म्हणून असं एक ब्लिस, एक हृदयामध्ये असा भरगच्च आनंद त्यांच्या सगळा भरून गेला. आणि बोलले बाह्य सगळ्या जगताची त्यांना गरजच उरली नाही. समर्थ पण आम्हाला तेच सांगतात, कधीच सांगतायत बाबा उपासना करा. ना बाहेरच्यांची आस नाही, ती आतल्याची आस ठेवा, ती उपासना आहे. सगळं ध्यान चित्तवित्त सर्वोत्तमी लागावे, मग तो आनंद, ते तेज, ते सौंदर्य सगळं आतमध्ये प्रकट. बाहेरील सगळ्या गोष्टींची गरज मनुष्याला उरत नाही. म्हणून मग समर्थ या ठिकाणी सांगतात की बाबा रे, हे परम सुंदर, परम चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविना अंधकार उभय लोकी. ते कुठे आहे, ते आतमध्येच आहे. सर्वांगी सिद्ध सावध, सावध पण तोच आहे. किती सावध आहे बघा ना. झोपेत डास बसला, झोपेत एखादी सुई टोचली, झोपेत आपण आगाऊपणा केला, एखाद्याच्या कोणाच्या कानात असा दोरा घातला, बरोबर लगेच कानात काय एखादा कीटक जातो की काय म्हणून त्याने लगेच कान बाजूला केला. किती सावध आहे. सिद्ध सावध, मत नाना भेद नाना वेध, वेधक आहे, भेदक आहे, नाना खेद आणि आनंद तेनेच करिता. आत्म्याला आनंद वाटेल असं केलं पाहिजे. ते आपलं स्वरूप आहे, तो शाश्वत आनंद आहे आणि तो चिरंतन आहे. आम्ही म्हणजे देहाला, मनाला, ह्याला त्याला काय बरं वाटतं याच्यासाठीच जगत असतो. तसं नाही. आत्म्याला आनंद कशात आहे. घेता नाम विठोबाचे, सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे. पंढरीला गेलो ना की मग खूप सुंदर, खूप सुख, आनंद या ठिकाणी प्राप्त होत असतो. रंक अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पहावा नित्यानित्य विवेक कोणी एके. तोच आहे बाबा, सगळ्यांना चालवणारा तोच आहे.
व्यक्त जो विवेकी आहे, जो जाणेल त्याला हे मात्र हे कळून येत असतं. आणि काय दिलं, ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तववरी आवडी धरी, आत्मा गेलिया शरीरी तेज कैसे. आता ज्याचे घरी पद्मिनी नारी, म्हणजे पद्मिनी नारी म्हणजे काय, म्हणजे ज्याच्या घरातला कर्ता माणूस आहे तो असेल तर घर आहे, इतर सगळं घर ओस पडतं. तसंच आहे, आत्मा गेला की शरीराकडे तेज नसतं. घरातली कर्ती स्त्री असली, घराला शोभा असते. झाडझूड, सडा, सारवण, रांगोळी, सण वार, लेकरं बाळं, सगळं काही असतं. पण घरातली पद्मिनी नारी सगळी निघून गेली, स्त्री घरातली निघून गेली, सगळं घर निघून जात असतं. घर उदास वाणं सगळं होत असतं. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तववरी आवडी धरी, आत्मा गेलिया शरीरी तेज कैसे. त्याच्याशिवाय काही नाही. आत्मा दिसेना ना भासेना, बोलले तो असा दिसत नाही, भासत नाही. बाह्याकारे अनुमानेना, बाहेरून त्याचा अंदाज काढता येत नाही. त्याला बाह्याकारे म्हटलं आहे. म्हणजे काय, ज्यांचं सगळं लक्ष बाहेर लागून राहिलेलं आहे, किंवा जे बाहेरच्या सगळ्या संसार प्रपंचाच्या तत्वांच्या विषयांच्या सगळ्या वासनांमध्ये अडकून राहिलेले आहे, त्यांना त्याची जाणीव होत नाही. म्हणून नाना मनाच्या कल्पना आत्मयांचेनी, कल्पनेच्या तो पलीकडे आहे. पण हे सगळं मन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कुठून आहेत, त्याच्यापासूनच आहेत. तो आहे तोवर सगळं आहे. जणू काही त्याला दिसू न देण्यासाठी हे सगळे फौज उभी आहे. ज्याला तो दिसला त्याचा जन्म सार्थक झाला. ज्याने ह्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या बाह्याकारापासून आपलं चित्तवृत्ती मन सगळं हटवून इकडे सर्वोत्तमी लावलं, बोललं त्याचं काय झालं, त्याने आपला जितची जन्म काय केला, सार्थक केला. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी. शरीरामध्ये राहतो, ब्रह्मांडात पण विवरतो. वासना भावना परोपरी किती म्हणून सांगाव्या. वासना भावना आणखी त्याच्या सगळ्या त्याच्या प्रकटतात. तो जिथे असेल तिथे मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरती, अनंत प्राणी सांगो किती अंतर. त्याचे मनाचं आणखी वेगळंच आहे. मनाचा अर्थ तर एक अध्यायच वेगळं, एक शास्त्रच वेगळं, एक फॅकल्टीज वेगळी आहे. मनाच्या तरंगनाना काय म्हणते वासना, अंतरंगीचे तरंगनाना प्रकारे उठते. काय कल्पिते कल्पना याचा नेम नाही. मनाला असं रोजच्या रोज असं धरून धरून आपटलं पाहिजे. जसं धुणं धुतात ना बायका, दगडावर तो सगळा मळ निघवावा म्हणून त्याला आपटलं जातं ना, तसं त्या मनाला रोज सकाळ संध्याकाळ निदान 7-7 फटके त्याला दिलेच पाहिजे. 108 गुणिले 7 एवढे फटके त्याला दिलेच पाहिजे. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. म्हणजे हे मन असं काही आपटलं जातं ना, ते असं उभं जरी राहिलं ना, असं कंबरडं धरून उभं राहतं आणि बोलतं की सांगा महाराज, काय तुम्ही सांगाल तसं, हेच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे असे चाळे ते अजिबात करत नाही. असं त्याचं कंबरडं मोडता आलं पाहिजे. त्याचे कंबरडे आम्ही मोडायला शिकलो पाहिजे. आम्ही त्याला खाऊ पिऊ घालतो, या महाराज, बसा महाराज, उशी घ्या, गादीवर घ्या, चहा घ्या, पाणी घ्या,
आणि तो महाराज असा धडधाकट होतो, आम्हालाच घराच्या बाहेर काढायला बसतो. आमचं सौख्य, आमचा आनंद, आमचं हित सगळं तो घालवायला बसतो. इतकं काही कोणाला डोक्यावर बसू नाही. पायीची वाहनं पायी बरी, त्याला पायीच ठेवायला पाहिजे. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेदने चुकावणे प्राणीमात्रांचे. राजकारण करतो, कुबुद्धी सुबुद्धी, हे सगळे मनाच्या सगळ्या गोष्टी आहेत. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे. बोले एकाला एक सगळे वेगवेगळ्या सगळ्या भानगडी सगळ्या या मनाने सगळ्या मनुष्याकडे उभ्या करून ठेवलेल्या आहेत. हेही कोणाच्या बळावर आहे? आत्म्याच्या बळ. आत्मा नसेल तर ह्या 12 भानगडी, आत्म्याची ओढ, आत्म्याची जाणीव, भक्तिमार्ग नसेल, परमार्थ नसेल, चित्त सर्वोत्तमी नसेल तर हे सगळ्या गोष्टी. पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी, कित्येक भक्त परोपरी परोपकार करती. काही उत्तम भूमिकेला पण प्राप्त करून घेतात या आत्म्याच्या सहाय्यानं, परोपकार करतात. एक आत्मा अनंत भेद. अर्थातच हा सगळा खेळ किंवा हे सगळे भेद कोणापासून आहेत तर एक आत्मा अनंत भेद. एक आत्मा आणि अनंत भेद. बोले आणि काय दाखवलं? देह परत्वे घेती स्वाद. प्रत्येक देहात परत्वे तो त्याचं कार्य भिन्न भिन्न आहे. आत्मा ठाईचा अभेद भेदही धरी. बघा तो अभेद आहे, पण स्त्री असेल तर वेगळा, पुरुष असेल तर वेगळा स्वाद. बोले त्याने काय केलं? त्याने वेगळं भेदही धरला. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडेना. पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी नाही उठा ठेवी. विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे. जीव एकच आहे, आत्मा एकच आहे. विषय सुखापाशी भेद आहे, शरीरापाशी भेद आहे, मनापाशी भेद आहे. ज्या प्राण्यास जो आहार तेथेची होती तत्पर. पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. पशूंचा आहार करायला सांगितलं, चारा आणून टाकला, पेंढी, वैरण घातलं, खाईल का मनुष्य? नाही. आत्म्याला बोलले ते रुचणार नाही किंवा ते मनुष्य ते करणारच नाही. अनादरे वर्तती, ते स्वीकारणारच नाही. आहार भेद देह भेद, कारण भेद आहे, तो भेद घेऊनच जन्माला आलेला आहे. युगानुयुगे वर्षानुवर्षांपासून तो भेद धारण करून राहिलेला आहे, म्हणून तो सहजासहजी ते स्वीकारत नाही. आहार भेद गुप्त देह भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. तसा भेद वेगवेगळे, आनंद पण वेगवेगळा, प्रत्येकाच्या ठाई. ज्याला त्याला स्वानंद पाहिजे असतो, पण मनुष्याचा स्वानंद हा अंतरीचा स्वानंद आहे. उत्तम आचरणाचा, उत्तम परोपकाराचा, उत्तम जाणीवेचा, शुद्ध व्यवहाराचा तो जो आनंद आहे, भगवत भक्तीचा, नामस्मरणाचा जो आनंद आहे, तो शुद्ध आनंद आहे. आणि तो चिरंतन आहे, तो टिकणारा आहे, तो सामर्थ्य देणारा आहे. बाकीचे आनंद मनुष्याकडची शक्ती काढून घेणारे आहेत. म्हणून बोलले सिंधू भूगर्भीसी नीरे. आता समुद्र आहे, समुद्रामधील नीर, भूगर्भामधील नीर म्हणजे जळ, आणि त्या नीरामधील शरीरे, त्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक जळामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची जीवे आहेत. अवर्णोदकाची जळचरे अत्यंत मोठी.
म्हणजे हे असे जळचर सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी वास्तव्य करतात. याच्यातून समर्थ काय सांगत आहेत की म्हणाले बाबा सूक्ष्म दृष्टी आणिता म्हणा शरीराचा अंत लागेना. शरीरे भरपूर आहेत, जीव योनी भरपूर आहेत. सूक्ष्मदृष्टीने जर पाहिलं ते आम्हाला मोजता येणार नाही किंवा सगळ्या काही डोळ्यासमोर आणता येणार नाही. पण आजच्या काळामध्ये जे शास्त्रज्ञांनी सगळे जवळपास जे शोधून काढले ते कुठेतरी हे 83 लक्ष 84 लक्ष जीव जो आकडा आमच्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे त्याच्या आसपास तो आकडा आहे. पुढे कालांतरानं एकतर इकडच्या शास्त्रांमध्ये कुठेतरी श्रवणामधून किंवा लिखाणामधून ते शास्त्र आमच्यापर्यंत पोचली, त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी कमी जास्त होत जातं किंवा इकडे यांच्या गणतेमध्ये काहीतरी कुठेतरी त्रुटी असेल म्हणून. पण हे कुठेतरी दोन्ही गोष्टी एकच आहेत. समर्थ काय म्हणाले बाबा हे सगळीकडे सगळं कसं आहे, अफाट आहे. तो अंतरात्मा अनुमाना काहीसा. शरीर जे दिसणारी भूमिका ते समजत नाही किंवा ते मोजता येत नाही, ते एवढ्या योनी आहेत. तर मग ह्या आत्मा या सगळ्यांच्या ठाई असणारा तो आत्मा एकतर तो दिसत नाही, त्याचा अनुमान कसा करायचा असा प्रश्न समर्थांनी या ठिकाणी उपस्थित केला. देहात्म योग शोधून पाहिला. याच्यासाठी एकच आहे बाबा, देह आणि आत्मा भूमिका एकच करावी लागेल. त्यांचा कुठले असे योग आहेत, भक्तियोग असेल, ध्यान योग असेल, याच्या योगानं काय होतं, देह आणि आत्मा याच्यातलं भिन्नत्व नष्ट होऊन जातं, एकच एक भूमिका प्राप्त होते. देहात्म योग शोधून पाहिला तेने काही अनुमानाला. थोडाफार अंदाज येतो, त्याच्यापासूनही काही मनुष्याला पूर्ण असं काही कळत नाही. थोडंफार काही गोष्टी ह्या अनुमानातून कळतात, पण सगळ्याच काही कळू शकत नाही. देहात्म योग शोधून पाहिला तेथे काही अनुमानाला, थोडंफार कळून आलं. स्थूळ सूक्ष्माचा गलबला गथा गोवी. आणि मग स्थूळ आणि सूक्ष्माचा गलबला तरी तिथे पण उभाच राहिला. आणि शेवटी काय झालं, जे कळायला पाहिजे किंवा जे वस्तू साध्य व्हायला पाहिजे ती झालीच नाही. आता याच्यातून तर मार्ग काढावाच लागेल, काहीतरी करावंच लागेल ना, काहीतरी कन्क्लुजन काढावं लागेल, काहीतरी निष्कर्षापर्यंत जावं लागेल, सत्य शोधावंच लागेल. मग काय दिलं त्यासाठी, गथा गोवी उगवाव्या कारणे. गथा ही गथा गोवी हे सगळं गलबला सोडवायचं असेल तर काय पाहिजे, केली नाना निरूपणे. निरूपण, श्रवण, उपासना, ध्यान, मनन, चिंतन, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जे पाहिजे ते बरोबर तो एक वेळ कळून देतो. जिथे न्यायचं आहे तिथे बरोबर घेऊन जातो. आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा रामराम घ्यावा. अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखिये बोलिला. आता हे सगळं सांगणारा पण तोच आहे, निरूपण करणारा, श्रवण करणारा तोच आहे. आता त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा असे समर्थ सांगतात. नंतर ही गथागोवी उगवली पाहिजे एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. या समासाचा मुख्य सार काय आहे, गथा गोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपण. ही गथा गोवी आहे. आमच्या आतमध्ये, आमच्या बाहेर खूप सारी गथा गोवी आहे, खूप साऱ्या व्यथा आहेत, खूप सारे कटकटी आहेत, खूप सारे प्रसंग आहेत. त्याच्यावर उपाय काय आहे, केली नाना निरूपणे. निरूपण धरून बसावं, निरूपणाला जावं, श्रवणाला जावं, अंतरात्मा कृपाळूपणे. आणि मग हळूहळू त्या गथा एक 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 गथा गोवी उकलत जाते. आता एक साधी गोष्ट आहे, आमच्या घरी पूर्वी ते असं पांघरून शिवण्यासाठी सुई दोरा वगैरे वगैरे असायचा. मग ते काढलेला असायचा आणि एखादं लहान मूल घरातलं यायचं आणि ते सगळं दोरा असा इकडचा तिकडचा ओढून टाकायचा आणि तो सगळा गुंता होऊन जायचा.
बस झालं कल्याण. हा सगळा गुंता काढत 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 त्या आजीबाईचा अख्खा दिवस जायचा. पण ती काढायची, पक्की काढायची. एक 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 ती काय असं पूर्वी आत्ताच्यासारखे लोक नव्हते. जाऊ दे रे बाबा, काय 5-10 रुपयाची गोष्ट, दे फेकून आण दुसरा. पूर्वी ते पण मिळत नव्हतं दोघं. आणि म्हणून एक एक धागा धागा आणि शेवटी उकलला जायचा. असं धागा धागा उकलत 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 आम्ही जातो आमच्या गावा. उपासना श्रवण करत करत करत, नामस्मरण करत 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 आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणून गथा गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे. अंतरात्मा कृपाळूपणे, बहुतामुखी बोलिला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा निरूपणाम समास 8वा. अंतरात्मा आत्माराम त्या दोन्ही भूमिका एकच आहेत. आत्माराम निरूपणाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.